नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IAS प्रिलिम्स 2024च्या टेस्ट सिरीजचा GS1च्या टेस्ट 8चं डिस्कशन आपण बघणार आहोत. इकॉनॉमिक्सशी संबंधित ही टेस्ट होती आपली. सो यामधला एक एक प्रश्न आपण डील करूयात. तुम्ही एक्सप्लेनेशनमधून गो थ्रू केला असेल बघा. डेप फॉसिल फ्यूल ट्रॅप जो आहे याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे की डेप फॉसिल फ्यूल ट्रॅप रिपोर्ट हॅज बीन रिलीज बाय द अँटी डेप कंपेनर्स डेप जस्टिस अँड पार्टनर्स. तर हे बरोबर आहे, पण डेप फॉसिल फ्यूल ट्रॅप इज रिलेटेड टू ग्लोबल नॉर्थ. हे ग्लोबल साऊथशी रिलेटेड करतं बघा. इम्पोजिंग द डेप्ट ओव्हर ग्लोबल साऊथ दॅट हॅज रिझल्टेड हायपर इन्फ्लेशन. तर आता त्याच्यामध्ये जे आहे की हे सगळं जे आहे ग्लोबल जे आहे साऊथशी. आता ग्लोबल साऊथ ही कन्सेप्ट मी तुम्हाला रेग्युलर लेक्चर जे आहेत सकाळचे तिच्यामध्ये 3-4 वेळा समजवली होती. याचा मॅपही दाखवला होता, तो जर तुम्ही बघितला असेल. आता हे डेप्ट का झालेलं आहे, तर हे जे फॉसिल फ्यूल जे आहे बघा, फॉसिल फ्यूलमुळं जे आहे, एकतर तुम्ही ज्या वेळेस फ्यूल मागवता, तुमचा आपण भारताच्या बाबतीत बघतो करंट अकाउंट डेफिसिट जो आहे तो वाढत जातो. आणि फॉसिल फ्यूल प्रोजेक्ट जे आहेत बघा, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट लागते, मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल आणि त्या सगळ्या गोष्टी येतात. तिच्यातून यांचं जे आहेत कर्ज आणि त्याशी रिलेटेड गोष्टी गडबडतात. सो ग्लोबल साऊथच्या बाबतीमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आता ग्लोबल साऊथ हा जो प्रकार आहे हा नेमका काय, त्याच्यामुळे हे काय आहे ना की फॉसिल फ्यूल आणि त्याच्यातल्या इन्व्हेस्टमेंटमुळे जे आहे तर हा ट्रॅप निर्माण होतो. त्यामुळे हे जे आहे स्टेटमेंट चुकीचं आहे. फक्त ऑनली वन जे आहे ते हिच्यामध्ये बरोबर आहे. ओके, आता बघा हा मॅप तुमच्या समोर आहे. तुम्हाला ब्रँडेड लाईन पण विचारली जाऊ शकते. हा जो वरती तुम्हाला जो आहे लाईट येलो दिसतो आहे हा ग्लोबल नॉर्थ आहे, आणि हा जो डार्क येलो दिसतो आहे हा ग्लोबल साऊथ आहे. आता ही जी लाईन याला डिफरन्शिएट करते हिला म्हटलं जातं ब्रँडेड लाईन जे आहे. मी मागे एकदा सांगितलं होतं की इथं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रँडेड लाईन रिलेट्स विथ ग्लोबल साऊथ ग्लोबल नॉर्थ असा प्रश्न येऊ शकतो. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की सगळे फक्त दक्षिण गोलार्धातले आहेत का, असं नाही. हा ऑस्ट्रेलिया सोडला बघा इथून जे आहेत. ओके, म्हणजे सगळं दक्षिण गोलार्धातलं याच्यात आहेत का, तर नाही. कारण याच्यामध्ये जे आहे की ग्लोबल नॉर्थ जे आहे ह्या डेव्हलप कंट्रीज किंवा ज्यांच्याकडे जे आहे संसाधनं भरपूर आहेत असं तुम्ही याला टिपिकली बघू शकता. याच्यामध्ये बऱ्याच बाकीच्या पण गोष्टी आहेत, पण हा सगळा जो ट्रॅप आहे ग्लोबल साऊथ जे आहे तर यांच्याबद्दल जे आहेत सध्या बऱ्याच चर्चा, यांच्या परिषदा अशा सगळ्या ज्या आहेत बघा तर ते झालेल्या आहेत. आपल्या पंतप्रधानांनी याला संबोधित केलं होतं. त्यामुळे ग्लोबल साऊथ जे आहे ते विचारले जाण्याचे चान्सेस आपल्याला जास्त आहेत. ओके, सो हे लक्षात ठेवा. डन. आता ग्लोबल साऊथ जे आहे 1969मध्ये टर्म आली होती व्हिएतनाम वॉरच्या वेळेस जे आहे बघा. अनइक्वल ग्लोबल ऑर्डर क्रिएटेड बाय द डॉमिनन्स ऑफ नॉर्थन हेमिस्फिअर ओव्हर द सदर्न हेमिस्फिअर. व्हिएतनामचं जे वॉर झालं होतं त्या वॉरमध्ये 1969मध्ये ही टर्म जन्माला आली. ग्लोबल साऊथ कशाला रेफर करतो, तर कंट्रीज अँड रिजन्स दॅट आर इकॉनॉमिकल अँड सोशली लेस डेव्हलप्ड त्यांना जे आहे याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. आणि डेव्हलपमध्ये जे आहे ग्लोबल नॉर्थ जे आहेत तर ते येतात. ओके, इंडिया, ब्राझील, नायजेरिया, इंडोनेशिया ग्लोबल साऊथचे एक्झाम्पल्स आहेत बघा. ओके, आता याच्यामध्ये ग्लोबल साऊथच्या प्रायोरिटीज आजच्या डेटमध्ये काय आहे, तर सस्टेनेबल लिव्हिंग, इकोलॉजिकल बॅलन्स, युनिव्हर्सल हेल्थ केअर, जे आपले पंतप्रधान पण जे आहे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये सांगत असतात. सो हा रेफरन्स लक्षात ठेवा. देन ग्लोबल साऊथचं जे काही रिजन आहे बघा त्याचं भारताच्या बाबतीमध्ये काय इम्पॉर्टन्स आहेत, तर 2030मध्ये जे आहे जवळपास 4 मोठ्या इकॉनॉमीज ज्या आहे ग्लोबल साऊथमधल्या तिच्यातल्या ज्या आहेत तर 3 ज्या असतील 3 आउट ऑफ 4 लार्जेस्ट इकॉनॉमी फ्रॉम ग्लोबल साऊथ. म्हणजे 2030मध्ये ज्या खूप महत्त्वाच्या इकॉनॉमी असतील तर ग्लोबल साऊथमधून 4 पैकी त्या 3 असू शकतात. आता त्या कुठल्या 3 असतील त्या बघू 2030मध्ये. कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या, चायना, इंडिया, USA, इंडोनेशिया जे आहे. ओके, सो याच्यामधून जे आहे तर ते डील होईल बघा येत्या काळामध्ये. त्याच्यानंतर जे आहे ब्रिक्स नेशन जे आहे बघा. ओके, GDP इन टर्म्स ऑफ पर्चेसिंग पॉवर हॅज सरपास द GDC7 क्लब जे आहे. आता ब्रिक्स नेशन जे आहे त्यांचा GDP जो आहे पर्चेसिंग पॉवरच्या बाबतीमध्ये त्यांनी G7 क्लबला जे आहे सरप्लस केलेला आहे. इंट्रा साऊथ ट्रेड जो आहे तर तो वाढलेला आहे बघा. म्हणजे दक्षिण याच्यामध्ये जे आहे व्यापार वाढलेला आहे. टू ॲड्रेस द इश्यूज ऑफ क्लायमेट चेंज, इनइक्वॅलिटी, माल न्यूट्रिशन, एनर्जी सिक्युरिटी, अंडरस्टँडिंग अँड कोलॅबरेटिंग विथ द ग्लोबल साऊथ कंट्रीज होल्ड द इमेन्स इम्पॉर्टंट. मग आता ग्लोबल साऊथचा कन्सर्न हाच आहे की आज आम्हाला सस्टेनेबल लाईफ पाहिजे. आउटफ्लो ऑफ फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे साऊथमध्ये जे आहे तर ती 1/3 आहे बघा जगाच्या ज्या आहेत. तर मग हे पण एक महत्त्वाचं आहे की जो काही आउटफ्लो आहे हिच्यामध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा तो पण महत्त्वाचा आहे. आता भारताच्या बाबतीमध्ये व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ. ओके, हे आपण करंटमध्ये पण बघितलं होतं.
तर याच्यामध्ये मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन डील करणं. मग आता याच्यामध्ये आरोग्य मैत्री प्रोजेक्ट जो आहे आपण केलेला आहे, मेडिकल सपोर्ट जो आहे तो आपण देतोय बघा वेगवेगळ्या कंट्रीजला. ग्लोबल साऊथ यंग डिप्लोमॅट फोरम तयार केलेला आहे. ग्लोबल साऊथ सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेलं आहे. ग्लोबल साऊथ स्कॉलरशिप्स दिलेल्या आहेत स्टुडंटला हायर एज्युकेशन इन इंडियामध्ये जे आहे. सो वसुधैव कुटुंबकम ही बाब घेऊन आपण ग्लोबल साऊथला डेव्हलप करतोय किंवा त्या पद्धतीने काम करतोय. द वर्ल्ड इज वन फॅमिली. सो ग्लोबल साऊथवर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप खूप जास्त आहेत. देन नेक्स्ट वन, द सब कंपोनंट स्कीम अंडर इंडिया सेमीकंडक्टर मिशन इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग? सेमीकंडक्टर फॅब्स, डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम, टेस्टिंग, मार्किंग, पॅकेजिंग फॅसिलिटी. सगळ्याच्या सगळ्या तिच्यामध्ये येतात. तुम्हाला जे आहे एक्सप्लेनेशन जे काही दिलेलं आहे बघा, तिच्यामध्ये अजून याचे जे कंपोनंट्स आहेत तर ते सगळे कंपोनंट्स नियर अबाउट 4 पॉईंट्समध्ये तुम्हाला तिथं काढून दिलेले आहेत. तर ते तुम्ही तिथून वाचणं अपेक्षित आहे. बघा UPSCसाठीची जी टेस्ट सिरीज आहे याच्यासाठी तुम्हाला सेपरेट एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं जातं आहे. सायमल्टेनियसली हा व्हिडिओ आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला लिंक करणं गरजेचं आहे. फॅक्च्युअल डेटा तिथून वाचणं अपेक्षित आहे बघा. देन नेक्स्ट वन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. डेप्ट टू GDP रेशो इज द रेशो ऑफ कंट्रीज पब्लिक डेप्ट टू इट्स ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे जे काही सरकारने घेतलेलं कर्ज आहे आणि त्याचा GDP जो आहे त्याच्याशी संबंधित हे आहे. फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट जी आहे, सरकारकडे किती रिव्हेन्यू होतोय, सरकार किती खर्च करतोय. ज्यावेळेस खर्च जास्त होतो रिव्हेन्यू कमी आहे बघा, तर त्या केसमध्ये फिस्कल डेफिसिट. इंडिकेशन ऑफ टोटल बॉरोइंग मेड बाय द गव्हर्नमेंट ॲज एक्सपेंडिचर इज मोर दॅन रिव्हेन्यू. सो सरकार जे आहे तर ज्या पद्धतीने खर्च करतं आणि त्यांच्याकडे आवक कमी आहे तर तो फिस्कल डेफिसिट असतो, राजकोषीय तूट. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत बघा. ओके, डेप्ट टू GDP रेशो आणि फिस्कल डेफिसिट बेसिक कन्सेप्ट आहे इकॉनॉमीचे. सो ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. देन विथ रेफरन्स टू इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल E20 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. हे पण खूप महत्त्वाचं आहे. E20 और इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम जो आहे तो खूप न्यूजमध्ये होता आणि त्यामुळे जे आहे हा प्रश्न तुम्हाला उद्या विचारला जाऊ शकतो. इथेनॉल ब्लेंडेड प्रोग्राम जो आहे 2003 भारतामध्ये सुरू झाला होता. सुरुवातीला याच्यामध्ये 5% ब्लेंडिंग होतं. नंतरच्या काळामध्ये जे आहे तर ते 2022 20% ब्लेंडिंग असं करण्यात आलं होतं बघा. 2022 20% ब्लेंडिंग जे आहे ते आपण करू असं ठरवलं, पण ते 2030 पर्यंत, नंतर त्याला 2025 पर्यंत आपण घेऊन आलो, 25-26. सो डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन इज द नोडल एजन्सी फॉर प्रमोशन ऑफ फ्यूल ग्रेड इथेनॉल प्रोड्युसिंग डिस्टिलर्स इन द कंट्री. याची नोडल एजन्सी कुठली आहे तर याची नोडल एजन्सी डिपार्टमेंट ऑफ फूड जे आहे, बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर इथेनॉल इज नॅचरली प्रोड्यूस बाय द फर्मेंटेशन ऑफ शुगर बाय ईस्ट और वाया पेट्रोकेमिकल प्रोसेसेस. हेही बरोबर आहे. इथेनॉल फर्मेंटेशन करतो बघा शुगर ईस्ट. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पण जे आहे इथेनॉल प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने काही निर्देश दिले होते ते परत त्यांनी रिलॅक्स केलेले आहेत. सो इथेनॉल ब्लेंडेड जो प्रोग्राम जो आहे तर त्याच्यामध्ये आजच्या डेटमध्ये याला E20 म्हणून पण ओळखलं जातं. 20% ब्लेंडिंग जे आहे म्हणजे पेट्रोलमध्ये आपल्याला जे आहे 20% इथेनॉल ठेवायचं. 80% जो राहील तो पेट्रोल आणि 20% जे राहील तर ते इथेनॉल असेल. सो हा तिच्यामध्ये एक महत्त्वाचा कन्सर्न आहे. आणि या केसमध्ये जे आहे तुम्हाला जे आहे 25-26 पर्यंत 2030 पासून शिफ्ट केलेला आहे. सो तो मुद्दा याच्यामध्ये मॅटर करतो बघा. ओके, E20 जे आहे 20% इथेनॉल ब्लेंडेड प्रोग्राम, 80% पेट्रोल 20% इथेनॉल जे आहे. सो पेट्रोल कंबाईन विथ 20% इथेनॉल जे आहे याच्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंटवरचा जो इम्पॅक्ट आहे तुमचा तर तो कमी होतो. सायमल्टेनियसली हायर कॉस्ट सेव्हिंग जे आहे आणि लोअर पॉल्युशन कमी होतं. हा ना. मॅन्युफॅक्चरर जे आहेत बघा, मारुती, टाटा, त्यांच्या ज्या कार आहेत त्या E20 कॉम्प्लायंट त्यांनी 1 एप्रिल 2023 पासून बनवलेल्या आहेत. सो मोठे जे काही प्लेयर्स आहेत तिथले तर ते त्या पद्धतीने डील करतायत. सो इंडियाने E20 फ्यूल जे आहे 11 स्टेट्समध्ये त्यावेळेस लॉन्च केलं होतं. आता हे सगळ्या दूर जे आहे वर्क होतं आहे बघा. सो इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलिंग प्रोग्राम जो आहे याच्यामध्ये एकतर आयातवरची तुमची निर्भरता कमी होते, इम्पोर्ट कमी होतो तुमचा. सेव्हिंग जी आहे फॉरेन एक्सचेंजची ती वाचते, कारण तुम्हाला जर बाहेरून तेल घ्यायचं आहे तर तुम्हाला जे आहे फॉरेन करन्सी द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर जे आहे टू बूस्ट डोमेस्टिक ॲग्रिकल्चर सेक्टर जो आहे तो आपला जो डोमेस्टिक ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्याला बूस्ट होतं. कारण इथून जे बघा ऊस जो आहे, ऊस उत्पादक शेतकरी इथेनॉल बनलं त्यालाही बेनिफिट्स त्याच्यामध्ये आहे आणि एन्व्हायरमेंटल जे आहे बेनिफिट्स जे आहे. ओके, सो 2020-25 पर्यंत 10 होतं, नंतर जे आहे आता 25-26ला आपण जे दिलेलं आहे हे कशाच्या अंडर झालेलं आहे, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल्स 2018 जे आहे. 20% ब्लेंडिंग ऑफ इथेनॉल इन पेट्रोल बाय इथेनॉल सप्लाय जे आहे तर हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. इट इज ऑल अबाउट नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल जे आहे बघा. नेक्स्ट वन, 2020 to 2025 National Policy on Biofuels 2018 Implementation. 20% blending of ethanol in petrol by ethanol supply. 20% blending of ethanol in petrol by ethanol supply जे आहे. तर हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. इट इज ऑल अबाउट नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल जे आहे बघा. नेक्स्ट वन,
Consider the following statement. Household consumption expenditure survey is recurring survey taken by National Sample Survey Office. Okay. So National Sample Survey Office collects primary data for consumer price on daily basis. तर इथं प्रॉब्लेमॅटिक आहे, डेली बेसिसवर हे डील करत नाही बघा. तर याच्यामध्ये जे काय डील केलं जातं तर ते मंथली बेसिसवर डील केलं जातं बघा. हा जो असतो तर तो मंथली बेसिसवर आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स ऑन मंथली बेसिस. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. CPI फॉर रुरल अर्बन कंबाईन इज रिलीज बाय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम. दोन स्टेटमेंट तुमचे जे आहेत तर ते बरोबर आहेत. आता बघा CPI, WPI ह्या बेसिक गोष्टी तुमच्या ज्या आहेत तर त्या क्लिअर असणं गरजेचं आहे बघा. देन नेक्स्ट वन, ट्विन बॅलन्स शीट सिंड्रोम. ओके, मधल्या काळामध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये हे आलं होतं, ट्विन बॅलन्स शीट सिंड्रोम जो आहे बघा. आता हा सिनेरिओ काय असतो तर याच्यामध्ये जे आहे जो काही सिव्हिअर स्ट्रेस असतो बघा. ओके, तर ह्या केसमध्ये काय होतं की दोन गोष्टी असतात. ट्विन बॅलन्स शीट सिंड्रोम जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी बघा भारताच्या बाबतीमध्ये जे आहे इंडियन कंपनीज अँड इंडियन बँक्स याच्यामध्ये खूप प्रॉपरली आपल्याला डील करता येतं की हा काय आहे. बँक अंडर सिव्हिअर स्ट्रेस, बँकेने जे कर्ज दिलेलं आहे ते बँकेकडे येत नाही हप्त्यातून. अँड द कॉर्पोरेट्स आर ओव्हरलॉज टू द एक्सटेंट दॅट दे कॅन नॉट रिपे देअर लोन्स. म्हणजे ज्या कंपनीने घेतलेलं आहे, म्हणजे सिम्पल आहे, ही एक बँक आहे बघा, या बँकेकडून जे आहे ही एक कंपनी आहे, या कंपनीने लोन घेतलं पण ह्या कंपनीचंच गणित बसत नाही आहे. तिच्यामुळे यांनी जे लोन या बँकेला परत करायचं होतं ते यांना करता येत नाही आणि बँकेचं लोन वाढून गेलेलं आहे, बँकेचा NPA वाढतोय म्हणून बँक स्ट्रेसमध्ये आहे, ती परत तिचं कामकाज नीट करू शकत नाही. याला ट्विन बॅलन्स शीट जे आहे सिंड्रोम म्हटलं जातं. सो आता हा जो प्रश्न आहे बघा, तर ट्विन बॅलन्स शीट सिंड्रोम कशामुळे डील होतो तर याच्यामध्ये जे आहे लो लेवल ऑफ नॉन परफॉर्मिंग ॲसेट नाही. काय असेल बरं नॉन परफॉर्मिंग ॲसेटची हाय लेवल असणार आहे. म्हणजे जास्तीचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट काय असतं, जर तुम्ही कर्ज घेतलं 90 दिवसापर्यंत म्हणजे 3 हप्ते चुकलेत तुम्ही तर ते काय होतं NPA. परत NPA मध्ये पण टाईप्स आहेत, इकॉनॉमी शिकताना शिकू आपण. सो हाय लेवल ऑफ नॉन परफॉर्मिंग ॲसेट त्याच्यामध्ये जे आहे की हाय कॅपिटल ॲडव्होकेसी नसते, इथं लो कॅपिटल ॲडव्होकेसी, लो प्रॉफिट कमी होऊन जातं बघा. सो त्याच्यामुळे हाऊ मेनी अबोव आर करेक्ट तर ऑनली 1 करेक्ट जे आहे, फक्त एक करेक्ट आहे. इथं काय पाहिजे, इथं हाय पाहिजे, इथं जे आहे लो पाहिजे. नेक्स्ट वन, समटाईम न्यूज प्रॉफिट प्राइस स्पायरल जे आहे, प्रॉफिट प्राइस स्पायरल जे आहे ते कशाशी संबंधित आहे. आता याच्याशी रिलेटेड जे आहे आपल्याला काही गोष्टी आपण समजून घेऊ की हे काय असतं बघा. आता समजा जे आहे की तुम्हाला एक कन्सेप्ट आहे ग्रीडफ्लेशन जे आहे. ओके, ग्रीडफ्लेशन बघा तिथं दिलेलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये. ग्रीडफ्लेशन ही गोष्ट काय असते ना की ज्या काही कंपन्या असतात, कॉर्पोरेट्स असतात म्हणजे खाजगी क्षेत्र, ते स्वतःचा नफा वाढवून जी काही महागाई असते तिच्यातून ह्यूज प्रॉफिट्स कमवण्यासाठी जे आहे गोष्टी वर्क करतात, त्या पद्धतीने मार्केटला मॅन्युप्युलेट करतात. याला ग्रीडफ्लेशन म्हणतात. आता शब्दच आहे, ग्रीड म्हणजे काय, लालच. ओके, म्हणून ग्रीडफ्लेशन. याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक असतं वेज प्राइस स्पायरल. मग आता वेज प्राइस स्पायरल काय असतं बघा, तर वेज प्राइस स्पायरल सिंपली बघा याच्यामध्ये कसं असतं ना की इन्फ्लेशन ज्या वेळेस वाढतं बघा. ओके, तर एकंदर कुठल्याही याच्यामध्ये जे आहे रिअल इन्कम ऑफ वर्कर्स कमी होऊन जाईल बघा, है ना. जर महागाई वाढली तर वर्करच्या हातातला पैसा जो आहे तो जास्तीचा खर्च होतो. मग वर्कर जे आहे त्यांच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो. तो मग वर्कर तुम्हाला काय मागतो, जास्तीची सॅलरी द्या, एवढ्या पगारात माझं होत नाही. आणि तिच्यामधून जे आहे ती जी फर्म असते, ती कंपनी आहे, तिचं लेबर कॉस्ट वाढून जातं. म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या लोकांचे पगार वाढवले तर तिच्यावर बर्डन आलं. आणि फर्म जे आहे फोर्स टू रेज द प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. म्हणजे सिम्पल आहे, स्पॉटलाईट अकॅडमीचा तुम्ही विचार करा. स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये एवढी लोक काम करतात, त्यांनी जर म्हटलं खूप महागाई वाढली आहे, है ना, कांदा जो आहे 200 रुपये किलो झाला आणि मला भाजीत कांदा लागतो, खाताना कांदा लागतो, है ना, खिशात पण कांदा घेऊन फिरतो मी, ऊन लागतं म्हणून. सो त्या केसमध्ये त्याचा पगार वाढवावा लागेल. त्याचा पगार वाढवला तर मग विद्यार्थ्यांची फी वाढवावी लागेल, बरोबर. असं सिंपल गणित आहे, तो वाढलेला पगार देणार कुठून. सो इथं जे आहे फर्म्स आर फोर्स टू रेज द प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस आणि मग परत इन्फ्लेशन वाढतं, मग अजून इन्फ्लेशन वाढतं. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला समजा UPSCची GS इंटिग्रेटेड बॅच जी आहे तिची किंमत समजा XYZ आहे, ती अजून प्लस होऊन जाईल तिच्यामध्ये. म्हणजे ते चक्र चालू राहतं. याला काय म्हटलं जातं, वेज प्राइस स्पायरल. ओके, तसंच हा कन्सेप्ट आहे
कंपनी ज्या आहे एक्सप्लॉइट एक्झिस्टिंग इन्फ्लेशन बाय पुटिंग अप देअर प्राइसेस वे बियॉन्ड जस्ट कव्हरिंग देअर इन्क्रीज कॉस्ट. म्हणून प्रॉफिट प्राइस स्पायरल जे असतं बघा, तर हिच्यामध्ये काय केलं जातं की कंपन्या काय करतात, इन्क्रीज क्रॉस करायला जे आहे त्यांची जी काही इन्फ्लेशन आहे एक्सप्लॉइट करतात बघा एक्झिस्टिंग इन्फ्लेशनला, आणि त्यातून जे आहे त्यांच्या जे काही किमती असतात त्याही वाढवतात बियॉन्ड कव्हरिंग देअर इन्क्रीज कॉस्ट. त्यांची जी कॉस्ट वाढून जाते ऑब्वियसली जे आहे बघा, लेबरची कॉस्ट वाढली म्हटल्यानंतर जे आहे तुम्हाला वेगवेगळे बघा भांडवलाचे जे आहेत लँड, लेबर, कॅपिटल, इंटरेस्ट सगळंच वाढणार आहे. सो त्यांना किमती वाढवाव्या लागतात आणि तिच्यामधून जे आहे की ही लोक मोठ्या प्रमाणावर किमती वाढवतात, इन्फ्लेशन अजून वाढत जातं असं ते आहे. त्यालाच जे आहे प्रॉफिट प्राईस स्पायरल म्हटलं जातं. वेज प्राईस आणि प्रॉफिट प्राईस, किंमत वाढवणं तिथं जे आहे ते. वेजेस वाढवले, इकडं रिटेलिंग किंमत वाढवली बघा. सो 4 याचं उत्तर आहे. देन नेक्स्ट वन जे आहे द एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स इज टर्म रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग. आता याच्यामध्ये कसं असतं बघा की एव्हरग्रीनिंग लोन हे प्रकरण काय असतं ना, याला झोंबी लेंडिंग असं पण म्हटलं जातं. झोंबीच माहिती आहे ना तुम्हाला, झोंबी लेंडिंग. झोंबी जीव घेतात बघा ते माणसाचा चावून चावून जे आहे रक्त पितात ना, मूवीज वगैरे आल्या ना झोंबीवर. आता कसं असतं ना, बँकेकडं जे आहे एखाद्याने लोन घेतलं बँकेचं, म्हणजे याच्यात काय असतं एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स. ह्या व्यक्तीने बँकेचं लोन घेतलं. आता हा काही बँकेचं लोन परत करत नाही आहे, पण बँकेच्या याच्यावर NPA दिसतोय, म्हणजे बँकेचं क्रेडिट शीट जे आहे ते बॅलन्स शीट जे आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं, बँकेची पत खराब होते. मग बँक काय करते, याला अजून लोन देते आणि त्या दिलेल्या लोनमधून आधीचं लोन क्लिअर करते. म्हणून याला झोंबी लेंडिंग म्हणतात. म्हणजे ॲक्च्युअल बँकेला लोन परत मिळालं का ते नाही, पण यांनी जुगाड केला. सो ते बॅलन्स शीटवरून जे आहे तर ते बाजूला सरकेल. एव्हरग्रीनिंग लोन जो असतो बघा, बॉरोवर जो असतो त्याला जे लोन दिलेलं असतं त्याची क्रेडिट लिमिट जे असतं 30%च त्यांनी पेड केलेलं आहे. सो 30% इज असेसेबल टू द बॉरोवर अगेन जे आहे त्याला परत द्यायचं, ते काढून घ्यायचं आणि त्या पद्धतीने त्यांचं बॅलन्स शीट क्लिअर होतं. दॅट्स इज एव्हरग्रीनिंग लोन जे आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. सिक्युअर ओव्हरनाईट फायनान्सिंग रेट SOFR इज बॉरोड means of the cost of borrowing cash overnight collateral by the treasury security issued by the major London banks. हे लंडन नाही, US बँकेशी संबंधित आहे. सिक्युअर्ड ओव्हरनाईट फायनान्सिंग रेट जो आहे, जसं आपण आपल्याकडे जे आहे रेपो रेट्स वगैरे बघतो ओव्हरनाईट लोनच्या बाबतीमध्ये, तसं हे आहे. सो इथं जे आहे तुम्हाला US संबंधित असणारी ही कन्सेप्ट आहे की ओव्हरनाईट लोन्स जे आहेत, ओके, रिपर्चेस ऑब्लिगेशन आपल्याकडं आपण जे आहेत तर ते बघत जातो. सो इट इज ऑल अबाउट ओव्हरनाईट लोन्स जे आहेत. ओके, दुसरी याच्यामध्ये महत्त्वाची बाब जी येते बघा, तर ती जी आहे ती म्हणजे काय की रिसेंटली जे आहे IBRने जे आहे रिकमेंड केलेलं आहे लायबॉर रेट्स फॉर प्राईस स्टॅबिलिटी जे आहे, तर हे रिसेंटली RBIने जे आहे हे रिकमेंड केलेलं नाही आहे. उलट त्यांचं म्हणणं आहे की लायबॉरला काढा आणि याच्या जागी त्यांनी काय आणलेलं आहे, मायफॉर आणलेला आहे बघा. मायफॉर काय आहे तर मायफॉर तुमचा जो आहे मुंबई इंटरबँक फॉरवर्ड ऑफर रेट, की ज्याचं एक्सप्लेनेशन तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलं. दोन्ही चुकीचे आहेत बघा. देन विथ रेफरन्स टू इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपी कन्सिडर द फॉलोइंग. इट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीज क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग इन द इंडियन करन्सी ऑनली. हा ऑनली प्रॉब्लेमॅटिक आहे. इट करस्पॉन्ड्स टू द ट्रेड इस्पेशली इन इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑनली. हा ऑनली प्रॉब्लेमॅटिक आहे. इट द ओनली गोल ऑफ इंटरलायझेशन ऑफ रुपी इज टू मेक मोर वाईड ॲक्सेप्टेड करन्सी. याच्या पलीकडेही काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. तुम्ही जर तुमचं एक्सप्लेनेशन बघितलं तर त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येतं की यामध्ये जे आहे बघा की इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपी जे आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट, करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन्स, त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन, या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आहे. इंटरनॅशनल सेटलमेंट्स तुम्ही जर बघितलं बघा, ओके, US डॉलरच्या बाबतीमध्ये असेल, तिच्यामध्ये इंटरनॅशनल इंडियन रुपी जो आहे फॉरेन ट्रेड असेल, त्याच्यानंतर वाईडली ॲक्सेप्टेड करन्सी, इंटरनॅशनल ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटचा पण तिच्यात विचार असेल. त्यामुळे काय आहे ना की हे स्टेटमेंट सगळे जे आहेत ऑनली तर हे दोघं तिथंच हे झालेत. आणि इथून जे आहे की ट्रेड इन्व्हेस्टमेंट जे आहे तो पण याच्यामध्ये मुद्दा येतो, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. सो नन ऑफ द अबो. देन नेक्स्ट वन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. क्रेडिट रेटिंग एजन्सीज आर रेग्युलेटेड बाय CAG. सोव्हरेन क्रेडिट रेटिंग इज अन इंडिपेंडंट असेसमेंट ऑफ क्रेडिट वर्थनेस ऑफ कंट्री. आता यामध्ये जे आहे की क्रेडिट रेटिंग एजन्सीज जे आहेत तर त्या CAG रेग्युलेट करतं का तर नाही. तुम्हाला जे आहे ह्या सेबीद्वारे रेग्युलेट होतात बघा. ओके, सेबी कॅपिटल मार्केटशी संबंधित आहे. सो सेबी इज द आन्सर. सो ह्याच्यामुळे हे चुकलं. सोव्हरेन क्रेडिट रेटिंग इज द इंडिपेंडंट असेसमेंट ऑफ क्रेडिट वर्थीनेस ऑफ कंट्री. ओनली 2 इज द
correct one. Second one, with reference to wage and means advances, consider the following statement. It is the short term credit provided by RBI. It has duration of 3 months. आता बघा, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. तर वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस जे असतात बघा, तर या दोन्ही याच्यामध्ये याचं जे उत्तर आहे तर ते दोन्ही स्टेटमेंट, शॉर्ट टर्म क्रेडिट प्रोव्हाइडेड बाय RBI आणि इट हॅज ड्युरेशन ऑफ 3 months, 3 महिन्यांसाठी जे आहे शॉर्ट टर्म क्रेडिटसाठीचा जो आहे तर तो याचा फ्लो असतो आणि इट इज फॉर 3 months. दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये जे आहेत तर ते योग्य आहेत. आता बघा, ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत बेसिक इकॉनॉमीच्या. इकॉनॉमीचं जे कुठलं पुस्तक असेल, आता हा पेपर सोडवताना जे आहे तुम्हाला जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर सिम्पली इकॉनॉमीच्या बुकमधून लगेचच्या लगेच ह्या कन्सेप्ट एकदा जरा रिवाईज करा, ओके, किंवा लेक्चर्स बघून घ्या त्या संबंधीचे आपले. सो नेक्स्ट वन जे आहे बघा 13, gold is an important component in foreign exchange reserve mainly because gold definitely helps during the several financial crisis. आता याच्यामध्ये रेट ऑफ गोल्ड हॅज बीन ऑलवेज इन्क्रीजिंग मोर, असं नाही कमी होऊ शकतो. गोल्ड हॅज बीन ऑलवेज परफॉर्म इन टर्म्स ऑफ कम्युनिटी लिंक करन्सीज और गोल्ड रिझर्व ऑलवेज रिफ्लेक्ट स्ट्रॉंग इकॉनॉमी. है ना, त्या आफ्रिकेमध्ये असं थोडी नाही, आफ्रिकेमध्ये काय काय रिसोर्सेस आहेत, काय अवस्था आहे आफ्रिकेची. सो गोल्ड डेफिनेटली हेल्प ड्युरिंग द सिव्हिअर फायनान्शियल क्रायसिस. सो सिव्हिअर फायनान्शियल क्रायसिसमध्ये जे आहे गोल्ड जे आहे तर ते वर्क करतं. गोल्ड इम्पॉर्टंट काय आहे त्याच्या संबंधी पण तुम्हाला जे आहे गोष्टी याच्यामध्ये खूप प्रॉपरली एक्सप्लेनेशनमध्ये दिलेल्या आहेत बघा. दॅट इज इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ गोल्ड, वीक ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम, फाउंडेशन ऑफ रुपी वगैरे जे आहे. नेक्स्ट वन, बेसल नॉर्म जे आहेत. आता हा प्रश्न UPSCने बऱ्याचदा विचारलेला आहे, वन लाईनर है ना, बँकिंग सिस्टीमशी संबंधित आहे. बेसल नॉर्म्स 1, 2, 3 बँकांच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली वर्क झाल्या पाहिजेत. बँकांच्या बाबतीमध्ये गोष्टी गडबडता कामा नये. तर हे BIS जे आहे 1930मध्ये जे आहे तर ते आलं होतं बघा. आणि यामध्ये काय असतं ना की एकतर तुम्हाला जे आहे कॅपिटल आणि त्याच्या संबंधित फिनान्शियल स्टॅबिलिटी ती कशी डील करता येईल हे बघितलं जातं. हाँगकाँग मॅक्सिको सिटी जे आहे बघा, बेसल स्वित्झर्लंडमध्ये हे आहे आणि हाँगकाँग मॅक्सिकोमध्ये पण याचे सेंटर्स तुम्हाला बघायला मिळतात बघा, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस जे आहेत. ओके, देन नेक्स्ट वन, समटाईम इन न्यूज कार्बन बॉर्डर टॅक्स मेकॅनिझम. बघा, हे मी करंटमध्येही सकाळच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, खूप महत्त्वाचं आहे. युरोपियन युनियननी जे आहे कार्बन बॉर्डर टॅक्स मेकॅनिझम लागू केलेला आहे. इम्पोर्ट जो काही असणार आहे बघा, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट काय आहे ना, याच्यामध्ये काय काय सिमेंट, स्टील, आयर्न, ॲल्युमिनियम, फर्टिलायझर, इलेक्ट्रिसिटी एवढे सगळे जे आहेत बघा की जिच्यामधून जे आहे ग्रीन हाऊस गॅस इमिशन होऊ शकतं. तर याच्याकरता तुम्हाला जे आहे की सर्टिफिकेट बाय करावं लागेल युरोपियन युनियनच्या याच्यामध्ये, तिच्यावर जे आहे टॅक्सेस ही लोक जे आहेत तर ते लावतील. सो सिमेंट, स्टील, आयर्न, ॲल्युमिनियम, फर्टिलायझर, इलेक्ट्रिसिटी. आणि तेव्हा आपण हेही डिस्कस केलं होतं की स्टीलच्या बाबतीमध्ये आपले कन्सर्न फार क्लिअर आहेत आणि आपण त्याच्याशी चर्चा करतोय त्यांच्याशी. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट जे आहे, co-lending is an arrangement where the loan originated is usually non-banking financial company, NBFC and RBI. तर NBFC आणि RBI ने इतर ज्या काही कंपन्या असतात बघा, फिनान्शियल बँक्स ज्या असतात, इतर बँक ज्या आहेत, नॉट RBI, इतर बँक्स ज्या असतात त्यांच्याशी संबंधित हे असतं, RBI बरोबर नाही. आता याच्यामध्ये जे असतं की co-lending मॉडेल इज डेव्हलप बाय RBI टू ॲड्रेस द फ्लो ऑफ क्रेडिट टू अनसर्व्ड सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. सो हे co-lending मॉडेल जे आहे तर अशी जी लोकं आहेत ज्यांच्यापर्यंत जे आहे फिनान्शियल इन्क्लुजन ह्या गोष्टी गेलेल्या नाही त्यांच्याकरता हे केलं जातं. आणि इथं जे आहे की एक जी फर्म असते बघा, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जी असते ती इतर बँकांबरोबर डील होऊन जे आहे तर ते लोन प्रोव्हाइड करते. नेक्स्ट वन जे आहे गिग वर्कर्स. गिग वर्कर्स आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. गिग वर्कर्स म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर जे आहे की त्यांना कसल्याही पद्धतीचे खूप स्ट्रॉंग जे आहेत सिक्युरिटी मिळत नाही. हिच्यामध्ये 2 प्रकार असतात, प्लॅटफॉर्म वर्कर आणि नॉन प्लॅटफॉर्म वर्कर. प्लॅटफॉर्म वर्कर जे आहे तर त्या केसमध्ये कसं असतं ना की जे प्लॅटफॉर्म वर्कर्स असतात कन्स्ट्रक्शनसाठी आणि नॉन प्लॅटफॉर्म. आता हिच्यामध्ये कसं असतं की जे स्पेसिफिक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्याशी जोडलेले प्लॅटफॉर्म वर्कर असतात आणि हे कन्स्ट्रक्शन वगैरे जे आहे हे नॉन प्लॅटफॉर्म असतात. ते इंटरचेंज केलेलं आहे, झोमॅटो, स्विगी त्याच्याशी संबंधित असणारे प्लॅटफॉर्म वर्कर्स. सो तो एक रेफरन्स, त्याच्यामुळे हे इंटरचेंज केलेलं आहे बघायला. ओके, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकलेले आहेत. आन्सर 4 आहे. विथ रेफरन्स टू PM मुद्रा योजना कन्सिडर द फॉलोइंग. देर आर मेजर 3 कॅटेगरीज ऑफ विच कॅन प्रोव्हाइड लोन मॅक्झिमम अप टू 10 लाख रुपीज. हे बरोबर आहे. आणि फिक्स रेट नसतो बघा याच्यामध्ये, रेट चेंज होऊ शकतो, ते सिच्युएशनल असतं. मग याच्यामध्ये शिशु जे आहे, शिशु 50,000पर्यंत, किशोर 50,000 ते 5 लाख आणि तरुण जे आहे 5 लाख ते 10 लाख, अशा 3 कॅटेगरीज असतात, शिशु, किशोर आणि तरुण. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे हे इथं दिलेलं बघा, शिशु 50,000, किशोर 50 ते 5, तरुण जे आहे 5 लाख ते 10 लाख जे आहे. नेक्स्ट,
विथ रेफरन्स टू PPP, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स. ओके, काय असतं बरं, आता हे तुम्हाला जे आहे ना इथं लक्षात येईल बघा. आता पहिले आपण कॅशमध्ये डील करायचो, फिजिकल कॅश जी आहे. 100 रुपये मी विनायककडून आता घेतलं की बाबा मला 100 रुपये दे कॅश. प्लास्टिक कार्ड, त्याच्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणलं आपण. मग इंटरनेट बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुरू झालं. ऑनलाईन तुम्ही इंटरनेट बँकिंग करायला लागला. आत्ता काय PPI जे आहेत, तर याच्यामध्ये मोबाईल प्रीपेड कार्ड जे आहे, स्मार्ट कार्ड आहे किंवा वॉलेट आहे तुमचं. ओके, डिजिटल करन्सी आहे, हे सगळं PPIच्या अंडर येतं बघा. ओके, म्हणजे क्रेडिट कार्ड वगैरे त्याच्यानंतर जे काय आलेलं आहे, वॉलेट्स वगैरे जे आहेत हे PPI आहेत. आणि मग तिच्यामध्ये जे आहे की प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जे आहे कॅन बी यूज्ड इन इंडियन रुपीज ऑनली जे आहे. हिच्यामध्ये जे आहे की गुड्स वगैरे जे आहे, आन्सर जे आहे याचं 4 आहे. तर PPIमध्ये काय काय येतं तेवढं लक्षात ठेवा. ओके, ऑनली बी यूज्ड इन इंडियन रुपी. मोबाईल वॅलेट, फिजिकल स्मार्ट कार्ड असेल, सिक्युअर टोकन्स असतील तर ते इंडियन रुपीमध्ये डील होणार बघा. द नेक्स्ट वन, एंजल टॅक्सेस. एंजल इन्व्हेस्टरवर एकदा UPSCने प्रश्न विचारलेला आहे. एंजल टॅक्सेस एम टू डिस्करेज द लॉन्ड्रिंग ऑफ अनअकाउंटेड मनी वाया अनलिस्टेड फर्म्स डिस्गस ॲज अ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. एंजल इन्व्हेस्टर इज युजली लो नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. लो नाही, त्याच्याकडे खूप पैसा असतो, हाय नेटवर्क असतं त्याचं, म्हणून तो पैसा टाकतो एंजल इन्व्हेस्टर. ओके, सो त्याच्यामुळे जे आहे हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. एंजल टॅक्सेस जे असतात बघा, हे टॅक्सेस लावले जातात. एंजल टॅक्सेस जे आहेत ना की जवळपास जे आहे 30% पर्यंत हा टॅक्स लावला जातो, हे जे इन्व्हेस्टर्स असतात त्याच्याकरता. ओके, आणि इथं जे एंजल इन्व्हेस्टर तो लो नाही, हाय, त्याच्याकडे भरपूर पैसा असतो, स्टार्टअपला वगैरे एखाद्या कंपनीला मदत करतो, तो पैसा इन्व्हेस्ट करतो. ओके, हिच्यामध्ये पण बघा एंजल इन्व्हेस्टर जो आहे असे इंडिव्हिज्युअल, वेल्थी इंडिव्हिज्युअल बघा, लो नाही, हाय नेटवर्क, वेल्थी इंडिव्हिज्युअल प्रोव्हाइड कॅपिटल टू प्रॉमिसिंग द स्टेज बिझनेस एंटायटीज युजली इन एक्सचेंज फॉर पोर्शन ऑफ देअर इक्विटी. मग याच्यामध्ये जे आहे की ओनरशिप वगैरे ते घेऊ शकतो तुमच्याकडून. एंजल इन्व्हेस्टर जो आहे तो एंजल इन्व्हेस्टर आहे बघा, हा बिझनेसमॅन आहे. तर याच्याकडून त्यांनी घेतलं की मी तुला पैसे देतो, सीड कॅपिटल ऑर फंड्स जे आहे तर मी तुला देतो, त्या बदल्यात तू मला काय देशील, तुझ्या कंपनीचं 20% मला मालक बनवून टाक, असं होऊ शकतं. त्यानंतर जे आहे बघा इथं व्हेंचर कॅपिटलिस्ट पण असतं बघा. ओके, आता बघा हे जे आहे हे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहे आणि हे एंजल इन्व्हेस्टर. हा इंडिव्हिज्युअल असतो, $1 मिलियन पर्यंतची इन्व्हेस्टमेंट करतो बघा. ओके, आणि त्याला बाकीचे दुसरे तो त्याचे कामं करतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी गुंतवला आहे फक्त. ओके, तुमच्या कंपनीबरोबर इन्व्हॉल्व होत नाही, बोर्ड सीट वगैरे तो काही मागत नाही, निर्णय क्षमता मला जे आहे डिसिजन मेकिंगमध्ये यायचं असं काही नसतं, है ना. अशा काही गोष्टी ज्या असतात बघा. प्रोडक्ट जे आहे मार्केटला आलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी करायचा प्रयत्न करतो. व्हेंचर कॅपिटल काय असतं, ही एक प्रकारची एक कंपनी असते, $1 मिलियन पेक्षा जास्तीचे इन्व्हेस्टमेंट करतात. हे इन्व्हेस्टमेंट फुल टाईम जॉब असतो यांचा, बोर्डच्या सीट पण यांना पाहिजे असतात. हे डिसिजन मेकिंगमध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट येतात, है ना. इन्व्हॉल्वमेंट कंपनीबरोबर टू स्केल एक्झिस्टिंग ऑफरिंग जे असतात बघा, लार्ज रिटर्न जे आहे त्यांना अपेक्षित असतात बघा. ओके, मोठ्या प्रमाणावर आले पाहिजे, असं सगळं व्हेंचर आणि एंजल लक्षात ठेवा. द नेक्स्ट वन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. वर्ल्ड बँक हॅज स्पेशल ड्रॉइंग राईट्स. वर्ल्ड बँक नाही, IMF आहे बघा. ओके, IMFचे असतात SDR 4 करन्सीज नाही, 5 करन्सीज आहेत. आणि कंट्रीज सीक बेल आउट फ्रॉम द इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू रिझॉल्व द मायक्रो रिस्क. हे बरोबर आहे. बेल आउट पॅकेज, पाकिस्तान गेलं होतं बघा, कितीतरी वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे रेग्युलर लेक्चरमध्ये की बेल आउट पॅकेज काय असतं, का गेलं. इथं US, युरो, जापानीज येन, ब्रिटिश पाऊंड, है ना. इथं चायना नाही आहे, तर चायना पण आहे याच्यामध्ये. सो हे जर तुम्ही बघितलं इकडं तर इथं लक्षात येईल बघा तुम्हाला की SDRमध्ये US, UK, युरोपियन युनियन, जपान आणि चायना. SDR जन्माला आलं होतं IMFमध्ये 1969मध्ये ब्रेटन वूड्स सिस्टीमच्या अंतर्गत. आणि SDR जे असतं तर हे ॲज अ करन्सी असं नाही वर्क होते, बट SDR जे आहे करंटली जे आहे गव्हर्नमेंट आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सकडे असतं एक कोटा म्हणून जे आहे. ओके, सो त्या गोष्टी लक्षात ठेवा की हे IMFशी संबंधित आहे, वर्ल्ड बँकेशी संबंधित नाही. Then according to World Bank, the blue economy is related with blue economy, ocean resources. Blue economy पाण्याशी संबंधित आहे. आपला किती SDG आहे बरं, 14. ओके, 14 जो आहे. सो आता इथं बघा ब्ल्यू इकॉनॉमी जर तुम्ही बघितले तर याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. स्मार्ट शिपिंग याच्यामध्ये येतं, इन्क्लुझिव्ह इम्प्रूव्ह लाईव्स ऑफ ऑल, सस्टेनेबल फिशरीज याच्यामध्ये येतं बघा. त्याच्यानंतर जॉब क्रिएट करणं, पॉवर्टी कमी करणं. त्याच्यानंतर जे मरीन लाईफ जे आहे बघा, तर ती जे आहे तिचं संवर्धन करणं, कोस्टल कम्युनिटीजला प्रोटेक्ट करणं,
लीगल ॲक्शन घेणं बघा, फिशिंग जर इलिगल असेल तर. मरीन लिटर जे आहे, मरीन लिटर कचरा जो टाकला तो सगळा तो जो आहे त्याच्याबद्दल रिन्युएबल एनर्जीवर काम करणं, अशा सगळ्या गोष्टी ब्ल्यू इकॉनॉमीशी संबंधित आहे बघा. सो आन्सर त्याचं एक आहे. देन नेक्स्ट वन, consider the following statement. Credit default swap is a type of derivative that transfers to credit exposure of fixed income products. क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप जे आहे एक प्रकारे डेरिव्हेटिव्ह म्हणून काम करतं. क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप कॉन्ट्रॅक्ट आणि बायर जे आहे पे ऑन गोईंग प्रीमियम. क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप कॅन बी यूज फॉर स्पेक्युलेशन अँड हेजिंग. हे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबरच. आता बघा क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप काय असतो ना, याच्यामध्ये सेलर आणि बायर या दोघांचं प्रोटेक्शन जे असतं की बायर जो असतो क्रेडिट रिस्क त्याची जी आहे ते लॉंग असते आणि सेलरची क्रेडिट रिस्क जी असते तर ती शॉर्ट क्रेडिट रिस्क असते बघा. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये रिस्क ट्रान्सफर केली जाते. आता ही रिस्क कशी आहे ना, प्रोटेक्शन सेलरची आहे ती इकडे जाईल, ही इकडे जाईल. म्हणजे एक प्रकारे तुम्ही एखादी इन्शुरन्स पॉलिसी घेतली, विकणारा आणि खरेदी करणारा. ओके, सो क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप जे आहे ते तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ओस्ट्रो अकाउंट, नॉस्ट्रो अकाउंट हे न्यूजमध्ये आहेत आजकाल. ओस्ट्रो आणि नॉस्ट्रो अकाउंट जे आहेत, आता हे बघा नोस्ट्रो आणि ओस्ट्रो. नोस्ट्रो इज ऑल अबाउट फॉरेन करन्सी, ओस्ट्रो इज ऑल अबाउट डोमेस्टिक करन्सी. ओके, हा फरक आहे. मनी ऑन डिपॉझिट ॲट युअर बँक, नॉस्ट्रो ओस्ट्रो जे आहे. सो हे लक्षात ठेवा, नॉस्ट्रो अकाउंट जे असतं फॉरेन करन्सी, ओस्ट्रो अकाउंट डोमेस्टिक करन्सी. आता इकडं प्रश्न बघा तुमचा, ओस्ट्रो अकाउंट जे आहे मेंटेन फॉरेन बँक विथ अ होम करन्सी म्हणजेच डोमेस्टिक, आणि नॉस्ट्रो जे आहे फॉरेन बँक विथ अ फॉरेन करन्सी. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे बघा. नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू डेप्ट फॉर क्लायमेट स्वॅप. आता ही एक कन्सेप्ट आहे. हिच्यामध्ये काय असतं की क्लायमेटशी रिलेटेड गोष्टींसाठी तुम्ही जे आहे कर्ज किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट आणि त्या गोष्टी, डेप्ट फॉर क्लायमेट स्वॅप जे आहे. आता हे कसं असतं की समजा हे क्रेडिटर गव्हर्नमेंट आहे, हा एक देश आहे, त्यांनी या देशाला कर्ज दिलेलं आहे बघा, $1 मिलियन कर्ज समजा कॅन्सल केलं. का कॅन्सल केलं? कारण या क्रेडिटर गव्हर्नमेंटनी जे आहे याचं कर्ज कॅन्सल करण्यामागचं रिझन आहे की यांनी काय केलं, $2 लाख लोकल करन्सी कशात टाकली, एन्व्हायरमेंट प्रोजेक्टमध्ये टाकली बघा. सस्टेनेबल याच्याकरता पैशाचा वापर, कर्ज घेतलेली गोष्ट कशात टाकली, क्लायमेट रिलेटेड गोष्टीमध्ये. म्हणून ज्यांनी कर्ज दिलं होतं त्यांनी तिच्यातलं कर्ज माफ केलं. सो ह्या केसमध्ये तुम्हाला डेप्ट फॉर क्लायमेट स्वॅप जे आहे तर क्रेडिटर प्रोव्हाइड डेप्ट रिलीफ प्रोव्हाइड करतो कारण तो तेवढा माफ करतो. इन रिटर्न गव्हर्नमेंट कमिटमेंट टू डिकार्बनाइज इकॉनॉमी, कंट्रीज विथ अ व्हॅल्युएबल बायोडायव्हर्सिटी, अपग्रेड कंट्रीज सोव्हरेन क्रेडिट रेटिंग. तीनही गोष्टी याच्यामध्ये बरोबर आहेत. ओके, आता हे सगळ्या कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने डील करणं गरजेचं असतं बघा. द नेक्स्ट वन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. रेपो रेट इज युजली मॉनिटरी ऑथॉरिटीज टू कंट्रोल इन्फ्लेशन. रिव्हर्स रेपो रेट इज द रेट ॲट विच सेंट्रल बँक ऑफ कंट्री लेंड्स मनी टू कमर्शियल बँक. उलटं हे कमर्शियल टू सेंट्रल बँक. ओनली वन. नेक्स्ट वन, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट DIPAM डील्स विथ ऑल मॅटर रिलेटिंग टू द मॅनेजमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. इन रिसेंट टाइम गव्हर्नमेंट हॅज सोल्ड स्टेक्स इन अ पब्लिक सेक्टर कंपनी टू रेज फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. नाही, त्यांचं फिस्कल डेफिसिट जे असतं बघा, कारण ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत त्या प्रचंड लॉसमध्ये. आपण बघतो डिसइन्व्हेस्टमेंट का केली जाते, कारण तिच्यातून हाताला जर काही लागणारच नसेल तर त्या केसमध्ये काय होतं, त्या केसमध्ये तिच्यात त्यांचं जे आहे तर ते डिसइन्व्हेस्टमेंट करून खाजगी मालकी त्याला दिली जाते, सरकारची मालकी कमी केली जाते, कारण फिस्कल डेफिसिट वाढतो बघा, पगार करावे लागतील त्या लोकांचे, हाताला काहीच लागणार नाही असं ते असतं. ओनली वन. नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू डिजिटल बँक्स कन्सिडर द फॉलोइंग. नो फिजिकल ब्रांचेस, विल ऑफर बँकिंग एंटायरली ऑनलाईन आणि टू बी लायसन्स अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. आता बघा डिजिटल बँक त्याला कुठलीही अशी ब्रांच नसते, फिजिकल त्याचा ब्रांचिंग नाही आहे, ऑनलाईन सगळं जे आहे ते प्रोव्हाइड करतात आणि याला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949चं लायसन्स लागतं. नेक्स्ट वन, सर्क्युलर इकॉनॉमी जे आहे. आता सर्क्युलर इकॉनॉमी काय आहे, रिड्युसिंग वेस्ट टू मिनिमम. आता बघा सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये जे आहे लेस रॉ मटेरियल, लेस वेस्ट, फ्युअर इमिशन्स जे आहे. रॉ मटेरियल, सस्टेनेबल डिझाईन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, कन्झम्पशन, कलेक्शन, रेसिड्युअल वेस्ट, कमी जे आहे रॉ मटेरियल, कमी वेस्ट आणि इमिशन्स पण कमी झाले पाहिजे. दॅट इज सर्क्युलर इकॉनॉमी. दॅट्स वाय आन्सर इज रिड्युसिंग वेस्ट टू मिनिमम. नेक्स्ट वन, Kirit Parekh committee was constituted to review which of the following? The current domestic natural gas pricing regime. आता किरीट पारेख कमिटी फॅक्च्युअल आहे,
तर जे काही आपलं करंट डोमेस्टिक नॅचरल गॅस संबंधीचे इश्यू आहेत, तर किरीट पारेख यांची कमिटी होती. आता एका खाजगी वाहिनीला त्यांनी ज्या काही गोष्टी दिल्या होत्या बघा TV18ला, है ना, तर हिच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे आहे, लिबरलायझेशन करायचं आहे गॅसचं 1 जानेवारी 2027, गॅस फील्ड शुड बी सी लिबरलाइज बाय जानेवारी 1, 2026, इंडिया नीड्स टू इन्क्रीज शेअर ऑफ गॅस कन्झम्पशन फ्रॉम 6%, नीड टू प्रोटेक्ट कन्झ्युमर्स गेटिंग इम्प्लिसिटी सबसिडाइज गॅस. सो हे गॅस संबंधीचं आहे बघा, किंवा ना कमिटी जी आहे फॅक्च्युअल आहे. Consider the following statement. Writing off a loan essentially means it will no longer be counted as an asset. The bank writes off loan after borrower has defaulted on loan repayment. आता रायटिंग ऑफ लोन काय आहे, मधल्या काळामध्ये बराच इश्यू झाला होता, शेतकऱ्यांचं लोन रायटिंग ऑफ करा वगैरे काही लोकांनी मागणी केली. राईट ऑफ करणं म्हणजे काय, आता जी लोक पैसे देणारच नाही आहे तुम्हाला, ओके, आता काही लोक आहेत की तुम्हाला कळलं की डिफॉल्ट केलं आहे आणि हे पैसे भरत नसतं, मग रायटिंग ऑफ करणं किंवा विजय माल्या वगैरे जे आहेत असली लोकं असतात बघा. तर ह्या केसमध्ये कसं असतं ना की तुम्हाला रायटिंग ऑफ करणं म्हणजे ते NPA दिसत नाही तिथं, म्हणजे त्यांच्या बॅलन्स शीटवरून काढून घेणं, म्हणजे ते लोन आहे तिथं पण बँकेसाठी तो ॲसेट नक्कीच नसतो, कारण ते येणारच नाही तुमच्यासाठी. आणि बँक जे आहे ज्यावेळेस खूप रेअर चान्स आहे की रिकव्हरी होऊ शकते, त्या केसमध्ये ते डील करतं रायटिंग ऑफ लोन जे आहे. सो दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये आहेत बघा. द नेक्स्ट वन, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी इश्यूड बाय RBI, CBDC, ई-रुपी, है ना, RBIने इश्यू केलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. क्रिप्टोकरन्सी टिपिकली यूज डिसेंट्रलाइज कंट्रोल ऑफ अपोज टू सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ई-रुपी वुड बी शेअर विथ द बेनिफिशरीज फॉर अ स्पेसिफिक पर्पज ऑर ॲक्टिव्हिटी बाय ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट बाय SMS QR कोड. हेही बरोबर आहे. ई-रुपीचा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो बघा, तिच्यामध्ये या बेसिक गोष्टी, जेव्हा ई-रुपी कन्सेप्ट समोर ठेवली होती, तर तुम्हाला QR कोड वगैरे मधून पण देऊ शकता. क्रिप्टोकरन्सी कॅन नेवर बी सेंट्रलाइज, असं काही नाही आहे, काही ठिकाणी ती जी आहे सेंट्रलाइज केलेली आहे क्रिप्टोकरन्सी. आता भारताने नाही ॲक्सेप्ट केलेलं अजून, सो काही देशांनी केलेलं आहे बघा, सो सेंट्रलाइज होऊ शकतं. त्यामुळे जे आहे क्रिप्टोकरन्सी जे आहे तर ती डिसेंट्रलाइज कंट्रोल आहे. ऑनली टू, पहिले दोन स्टेटमेंट बरोबर आहे याच्यामध्ये. सोवेरियन ग्रीन बॉन्ड जे आहे अ डेप्ट इन्स्ट्रुमेंट इज मेनली इश्यूड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग. आता बघा ग्रीन बॉन्ड, याच्यात ग्रीन शब्द आला ना, एन्व्हायरमेंट, टू रिड्यूस द कार्बन इंटेन्सिटी ऑफ इकॉनॉमी, टू टार्गेट ग्लोबल फिनान्शियल रिसोर्सेस फॉर फिनान्सिंग क्लायमेट ॲक्शन, टू रिड्यूस द ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर. इथं काय पाहिजे होतं, टू इन्क्रीज द ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणून वाचताना नीट वाचायचं, ते काय रिड्यूस आहे. सो ऑनली टू. नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू डिजिटल बँकिंग युनिट कन्सिडर द फॉलोइंग जे आहे. द लीगल पर्सनॅलिटी, इट हॅव लीगल पर्सनॅलिटी अँड आर लायसन्स अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. आता हे स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे बघा तिथं, ओके. तर ही जी आहे तर ती जे आहे नॉट अ लीगल पर्सनॅलिटी, तर हे काय आहे, चुकीचं आहे. इट विल बी नॉट ट्रीटेड ॲज अ बँकिंग आउटलेट ऑर रिफाईन्ड ब्रांचेस ऑफ द बँक जे आहे, हेही चुकीचं आहे. तर हे नॉट नाही पाहिजे इथं, इट विल बी ट्रीटेड ॲज अ जे आहे बँकिंग आउटलेट, म्हणजे वरती पाहिजे होता नॉट, खाली नको होता. आणि इट विल प्रोव्हाइड बँकिंग 24/7, हे स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून एकच बरोबर आहे त्यातलं. नोबेल प्राईज इन इकॉनॉमिक्स कशासाठी दिलं होतं, ड्रायव्हर्स ऑफ जेंडर डिफरन्स इन लेबर मार्केट जे बघा, क्लाउडिया गोल्डिंग नोबेल प्राईज त्याच्यासाठी दिलेला आहे. म्हणजे सिंपली जे आहे ना, तुम्ही क्लाउडिया गोल्डिंगचा जर विचार केला तर हे नोबेल प्राईज काय होतं की महिला ज्या आहेत लेबर फोर्सपासून पहिलं बाळ झाल्यानंतर कशा दूर जातात, फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे, यू शेप जो होता आठवतो का तुम्हाला, आणि नंतर मग सर्व्हिसेस आल्यानंतर त्यांना परत बूस्ट मिळाला. याच्याकरता नोबेलचं लेक्चर बघून घ्या. रिसेंटली इन न्यूज, मून लाइटनिंग कॅन बी करेक्टली डिस्क्राईब्ड ॲज, मून लाइटिंग इज अ ड्युएल एम्प्लॉयमेंट ऑनली. ड्युएल काय, किती पण घेऊ शकतो ते. मून लाइटनिंग हे कोरोनाच्या काळात जन्माला आलं होतं, म्हणजे वर्क फ्रॉम होम दिलं. मग वर्क फ्रॉम होम दिल्यानंतर एवढंच होतं की तुम्हाला दिलेलं काम तुम्ही कंप्लीट करायचं. मग ह्या केसमध्ये काही लोकांनी अजून दुसऱ्या कंपनीत पण जॉब घेतला, म्हणजे घरून आता तुम्ही जर एखाद्या कंपनीत जाताय तिथं तेच काम करायचं आहे, तो ह्या लोकांनी अजून दुसरी कंपनी, तिसरी कंपनी, असे 2-2, 3-3 जॉब घेतले लोकांनी, 2-2, 3-3 पगार कमवायला लागले ते. सो याला मून लाइटनिंग असं म्हटलं जातं. सो इथं जे आहे की फक्त दोनच असं नाही, आणि टेकिंग अप सेकंड जॉब ओनली नाही, ते मल्टिपल जॉब्स घेऊ शकतो ते मून लाइटनिंग जे आहे, ओके. म्हणजे दिवसा आहे, रात्री आहे, अजून काय, कधी पण करा, जस्ट ते मून लाइटनिंग म्हणजे 2-2 जॉब, 3-3 जॉबचे आहे, ओके. ई संचित इसेन्शियली डील्स विच ऑफ द फॉलोइंग. इनडिरेक्ट टॅक्स डॉक्युमेंट संबंधी आहे बघा, हे पोर्टल्स वगैरे जे असतात लक्षात ठेवायचे. ई संचित हे कशाशी रिलेटेड आहे, इनडिरेक्ट टॅक्स डॉक्युमेंट आहे. विथ रेफरन्स टू ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स जे आहे, कन्सिडर द फॉलोइंग. इट एम्स टू मोनोपॉलिझाइंग डिजिटल कॉमर्स. इट इज ओपन सोर्स टेक्नॉलॉजी युझिंग ऑफ specification and open network protocols independent of any specific platform.
सो यामध्ये जे आहे हा जो प्रश्न आहे बघा तुमचा, सो याचं जे उत्तर आहे तर ते काय लिहिलं होतं बरं, ओनली 2. ओके, हाऊ नाही, हिच्यातलं विच पाहिजे बघा इथं. ओके, इट्स ओपन, हे मोनोपॉलिझिंग करत नाही बघा. ओके, मोनोपॉलीसाठी नाही आहे, कारण हा कसा आहे ओपन नेटवर्क सोर्स आहे तो. सो नॉट फॉर मोनोपॉली. नेक्स्ट वन, द प्राइस ऑफ एनी करन्सी इन मार्केट इकॉनॉमी इज डिटरमाइंड बाय. ओके, ओनली 2. ओके, सप्लाय अँड डिमांड. आता हे जे मार्केट इकॉनॉमीच्या बाबतीत आहे तर त्याचं गणित एवढंच आहे बघा, सप्लाय अँड डिमांड. बाकीचे फॅक्टर्स बाजूला. मार्केट इकॉनॉमी जी असते तिच्यामधल्या ज्या किमती असतात तर त्या सप्लाय आणि डिमांडच्या बेसिसवर डील होतात. सो तुमचा जो प्रश्न तुमच्या समोर आहे बघा, सो इन केस मार्केट इकॉनॉमी जे आहे तर डिपेंड बाय सप्लाय अँड डिमांड. द नेक्स्ट वन, ट्रेझरी बिल्स हॅव मॅच्युरिटी मोर दॅन 1 इयर. मोर दॅन नाही, लेस दॅन 1 इयर असतं बघा. जी सेक हाय रिस्क नाही, लो रिस्क असतं. गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज असतात म्हणून लो रिस्क असतं, त्याच्यावर कमी तुम्हाला व्याजदर मिळेल पण गॅरंटी असते. जसं LIC वाला काय सांगतो, LIC वाला तुम्हाला सांगतो की हे गव्हर्नमेंटचं आहे, तुम्ही याच्यावर काम करा. जी सेक्स आर द इन्स्ट्रुमेंट यूज बाय बँक्स टू बॉरो मनी. आता याच्यामध्ये जे आहे की जी सेक हे इन्स्ट्रुमेंट जे असतं बँक नाही, याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे आहे त्याला पैसे हवे असतात आणि गव्हर्नमेंट और स्टेट यूज टू बॉरो मनी. जसं कोविडच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी बॉन्ड्स विकले होते बघा. सो सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, तो बँक गव्हर्नमेंटसाठी आहे. तीनही स्टेटमेंट्स बघूया. नेक्स्ट वन, रिसेंटली न्यूज विंडफॉल प्रॉफिट. आता बघा विंडफॉल टॅक्स आपण बघतो. विंडफॉल प्रॉफिट काय असतं, एखादी कंपनी असते तिला बेनिफिट होतो आणि दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर फिनान्शियल गेन, दॅट इन्शुअर इज कॉल्ड विंडफॉल टॅक्स. एखादी कंपनी जी असते ना तिला जे आहे ज्यावेळेस असं काही मिळतं बघा की ज्याच्यामध्ये खूप काही एफर्ट्स ती कंपनी घेत नाही आणि त्यांना जे आहे तर तसे प्रॉफिट्स मिळतात. सरकारने काय केलेलं आहे, विंडफॉल टॅक्सवर कर लावलेला आहे बघा, त्याला आपण विंडफॉल टॅक्स म्हणतो. आणि हे प्रामुख्याने कुणाच्या बाबतीमध्ये घडतं है ना, कंपनी जी आहे की दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर फायनान्शियल गेन्स, आणि काही न करता त्यांना मिळालं, सो त्याच्यावर मग तो नफा भेटला, मग टॅक्स लावला जातो त्याच्यावर. पेट्रोलियमवाले याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. राईज इन बॉन्ड इल्ड मीन्स विच ऑफ द फॉलोइंग. आता बघा, राईज इन बॉन्ड इल्ड म्हणजे बॉन्डमधून जास्तीचं मिळतं, याचा अर्थ काय, गव्हर्नमेंटला जे आहे जास्त पे करावं लागेल. राईज इन बॉन्ड इल्ड म्हणजे इन्व्हेस्टर जो आहे तो एक्सपेक्ट करतो हाय इंटरेस्ट रेट्स अँड आर सेलिंग देअर बॉन्ड्स विच विल अफेक्ट द डेप्ट इन्व्हेस्टर. ओके, सो राईज इन बॉन्ड इल्ड. इल्ड म्हणजे काय, उत्पन्न तुमचं वाढलं, याचा अर्थ काय, तिच्यावर तर तुम्ही बॉन्ड घेतला, त्या बॉन्डवर जे आहे जास्तीचा इंटरेस्ट मिळतोय तुम्हाला, सो गव्हर्नमेंटला जास्त पे करावं लागेल, असं सिंपल आहे. नेक्स्ट वन, निओ बँक इज अ फिनटेक फर्म दॅट प्रोव्हाइड्स डिजिटल अँड मोबाईल फर्स्ट सर्व्हिसेस लाईक पेमेंट, डिजिटल कार्ड्स वगैरे जे आहे. अँड निओ बँक इन इंडिया डोंट हॅव बँक लायसन्स, है ना. सो यांना बँक लायसन्सची गरज पडत नाही. हे काय करतात, त्यांचे को पार्टनर्स जे काय असतात तिच्यामधून गोष्टी वर्क करतात. सो निओ बँक महत्त्वाचं आहे. निओ बँक ही कन्सेप्ट जी आहे बघा, निओ बँकिंग जे आहे, सिम्प्लिफाईड डिजिटल एजाईल जे आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बँक युजर जे आहे बघा, इंटरमिजिएटरी बँक याच्यामध्ये असते आणि तिच्यामध्ये बँक युजर A, B, इंटरमिजिएटरी बँकेतून स्वतःला लायसन्सची गरज नाही निओ बँकिंगला, ते वेगवेगळ्या पार्टनर्सकडून करून घेतात ते. नेक्स्ट वन, स्टॅगफ्लेशन. स्टॅगफ्लेशन जे असतं बघा, स्लो इकॉनॉमिक ग्रोथ, रिलेटिव्हली हाय एम्प्लॉयमेंट. स्टॅगफ्लेशनमध्ये काय येतं, इकॉनॉमिक ग्रोथ कमी होते तुमची, आर्थिक वाढ कमी होते, इन्फ्लेशन मात्र वाढतं, चलनवाढ, एम्प्लॉयमेंट पण तुमची वाढते बघा. स्टॅगफ्लेशन जे आहे, इकॉनॉमिक ग्रोथ, इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट. अलग लक्षात, अनएम्प्लॉयमेंट वाढली, इन्फ्लेशन वाढलं, इकॉनॉमिक ग्रोथ कमी झाली. ओके, याला स्टॅगफ्लेशन असं म्हटलं जातं. रेसेशनरी जे आहे बघा, GDP तुमचा कमी झाला, बेरोजगारी वाढली, डिमांड कमी झाली आणि जे आहे इन्फ्लेशन वाढलेलं आहे. म्हणजे असं तुम्हाला बघायला मिळतं की डिमांड वाढली की मग इन्फ्लेशन वाढायला लागतं बघा एखाद्या गोष्टी. तर डिमांड कमी आहे, इन्फ्लेशन जास्त आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. केअर इकॉनॉमी. आता केअर इकॉनॉमी काय असतं ना, केअर इकॉनॉमी रेफर्स टू पेड अनपेड लेबर अँड सर्व्हिसेस दॅट सपोर्ट केअर गिव्हिंग. इन्कम्फॅसेस द रेंज ऑफ सेक्टर सच एज एज्युकेशन, हेल्थ, सोशल वर्क. आता आपली आई जी आहे घरी ती काम करते. आता काहींच्या मदर ज्या आहेत की ज्या कमर्शियल याच्यात बाहेर पण काम करतात, जॉब करतात. जी आई घरी असते, होममेकर, तिला सॅलरी दिली जाते का, सगळं घर ती सांभाळते पण तिला सॅलरी दिली जात नाही. केअर वर्क जे आहे, आपली काळजी ती घेते. सो ही जी केअर इकॉनॉमी आहे, या केअर इकॉनॉमीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या अनपेड आहेत. सोशल सर्व्हिस असेल, तुम्ही एखाद्याची मदत केली वगैरे जे आहे, तर तिच्यामध्ये तुम्हाला पेमेंट मिळेलच एखाद्या गोष्टीचं तर नाही. म्हणजे एखादा प्राणी आहे, त्याला इजा झाली आहे, तुम्ही त्याची इजा जी आहे ती बरी केली, तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे टाकले, तुम्हाला त्याच्यासाठी सॅलरी मिळणार आहे असं नाही. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ही केअर इकॉनॉमीवर प्रश्न विचारून झालेला. केअर इकॉनॉमी इथं बऱ्याच गोष्टी आहेत, है ना.
म्हातारे आजी आजोबा आहेत है ना, इकडं जे आहे बघा पेशंट आहे, पेशंटला घेऊन चाललं आहेत. ओके, लहान बाळाची जी आहे तर ती जे काही सगळी देखभाल आहे बघा, स्वच्छता आहे, ह्या सगळ्या केअर इकॉनॉमी. कुठं पैसे मिळतील कुठं नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही कामगार म्हणून एखाद्याला बोलवलं तर तुम्हाला पेमेंट द्यायचं आहे, तुम्ही स्वतःच केलं तर पेमेंट नाही द्यायचं तुम्हाला. NFT, नॉन फंजिबल टोकन, वर्क्स ऑन ब्लॉकचेन अँड कॅन नॉट बी एडिटेड ऑर मॉडिफाईड बाय एनीवन. NFT कॅन बी मल्टिपल ओनर्स ॲट टाईम. मल्टिपल नाही, एकच ओनर असतो. आता बघा नॉन फंजिबल लक्षात घ्या, हे काय बघा. फंजिबल म्हणजे काय की तुमच्याकडे डॉलर आहेत, पैसा आहे तुमच्याकडे. सेमी फंजिबल काय असतं, एखादं पिक्चरचं तिकीट आहे. आपला विनायक जे आहे तर तो पिक्चरचं तिकीट घेऊन आला आणि त्याने जे आहे तर ते तिकीट मला देऊन टाकलं की तुम्ही जरा पिक्चर बघून या, आज रविवार आहे, दुपारी ॲनिमल बघायला जाऊन या तुम्ही. म्हणजे काय, त्यांनी ते तिकीट स्वतःसाठी घेतलं होतं. हां, विनायकला अजून कोणतरी भेटलं, विनायकचा प्लॅन बदलला, विनायक तिकडं गेला, तिकीट माझ्या हातात दिलं. सेमी फंजिबल. ओके, सो इथं काय आहे, तिकीट जे आहे. ओके, नॉन फंजिबल जे आहे, एखादी फ्रेम आहे बघा, तर ती डायरेक्टली वर्क होऊ शकते का. म्हणजे साधी गोष्ट आहे, घड्याळ आहे बघा. आपण गेलो हॉटेलमध्ये जेवण केलं, पैसेच नाही आपल्याकडं, तर त्याला आपण जर म्हटलं की हे घड्याळ ठेवून घे बाबा, सहजासहजी तयार होईल का तो. मग ती जी आहे एखादी चित्र आहे, पोर्ट्रेट आहे, एखादी गोष्ट आहे, रिप्रेझेंट समथिंग युनिक, नॉन फंजिबल जे आहे. आता इकडं जे आहे तसंच जे आहे नॉन फंजिबल टोकन्स जे आहे, एकच मालक राहत त्याला. ओके, कन्सेप्ट लक्षात घ्या. सॉफ्ट लँडिंग इन इकॉनॉमी इज अ सायक्लिक स्लो डाऊन इन इकॉनॉमिक ग्रोथ दॅट अवॉइड्स रेसिजन. सॉफ्ट लँडिंग. ओके, हे बरोबर आहे. सॉफ्ट लँडिंग इज अ गोल ऑफ सेंट्रल बँक वेन इट सिक्स टू लोअर इंटरेस्ट रेट जस्ट इनफ टू स्टॉप अन इकॉनॉमी फ्रॉम एक्सपिरियन्सिंग हाय इन्फ्लेशन. आता सॉफ्ट लँडिंग हे जे प्रकरण असतं बघा इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये, आता तुम्ही सॉफ्ट लँडिंग जे आहे याच्या बाबतीमध्ये पण बघायला जाता है ना. सो इथं जे असतं की हाय इन्फ्लेशनमध्ये जे आहे सेंट्रल बँक काय करते, तर इथं जे आहेत तुमचे इंटरेस्ट रेट जे आहेत बघा, ते लोन आहे हाय करायचा प्रयत्न करते. ओके, सो हाय इंटरेस्ट रेट्स जस्ट इनफ टू स्टॉप इकॉनॉमी फ्रॉम एक्सपिरियन्सिंग हाय इन्फ्लेशन. कारण हाय इन्फ्लेशन आणि तुम्ही लो केले इंटरेस्ट रेट तर अजून पैसा जाईल मार्केटमध्ये, लोक अजून कर्ज घेतील है ना, मज्जानी लाईफ. सो इंटरेस्ट रेट वाढवायचा, लोकांच्या हातात पैसे कमी जातील. ओनली वन. देन 49, ग्लोबल मिनिमम टॅक्स जे आहे अप्लाइज टू स्टँडर्ड मिनिमम टॅक्स रेट टू अ डिफाईन कॉर्पोरेट इन्कम बेस वर्ल्ड वाईड. जगामध्ये जे आहे इट एम्स टू डिस्करेज द नेशन फ्रॉम प्रॉफिट शिफ्टिंग. आणि 35% नाही, हा 15% आहे बघा. ओके, हा जो आहे हा किती आहे, 15% आहे है ना, नॉट 30%, 35%. सो OECD कंट्रीजनी डील केलेला आहे. ओके, सो बऱ्याचदा न्यूजमध्ये असतं ग्लोबल मिनिमम टॅक्स. ओके, द लास्ट वन जे आहे, आता बघा इकडे जे आहे कंट्रीज विथ लेजिस्लेटर ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट 15%. कंपनीज हॅव अर्निंग जे आहे जवळपास 140 देश इन्व्हॉल्व आहेत बघा याच्यामध्ये. केनिया, नायजेरिया, पाकिस्तान, श्रीलंका त्यांनी अबस्टेन केलं होतं. ग्लोबल मिनिमम टॅक्स जो आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन डिस्क्राइब्स द मार्केट स्ट्रक्चर्स वेअर फ्री एंट्री अँड एक्झिट फ्रॉम. परफेक्ट कॉम्पिटिशन, फ्री एंट्री फ्री आहे, रेस्ट्रिक्शन वगैरे टाकायचे नाही. तुम्हाला परफेक्ट मार्केटसाठी जे आहे भरपूर जे आहेत तर ते एक्सप्लेनेशन जे आहेत म्हणजे फॅक्ट्स तर ते इथं दिलेले आहेत आपल्या याच्यामध्ये आन्सर कीमध्ये. जवळपास 10 पॉईंट्स आहेत बघा. नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन्स, तर ते तिथून वाचणं पण तुम्ही अपेक्षित आहे. सो तुमचं एक्सप्लेनेशन ॲज वेल ॲज हे व्हिडिओज कन्सेप्च्युअल गोष्टींसाठी व्हिडिओज डील करा. सो भेटूयात नेक्स्ट टेस्टच्या डिस्कशनमध्ये. धन्यवाद.